खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शुभारंभ देखील झाला। 16 संघांचा सहभाग आहे। 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज अशी अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील। आणि सगळ्यांचंच लक्ष वेधलेले या स्पर्धेने, कारण की लोकनेते चषक म्हणजे आदरणीय पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, वनमंत्री, आदरणीय ऐरोली विधानसभा आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणूनच ज्यांच्याकडे पाहिलं जातं, या नवी मुंबईचे भाग्य विधाते आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे। मॅचच्या दिशेने जाऊया। जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमने मात्र टॉस गमावला आणि बॅटिंगसाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं। कॅप्टनने म्हटलं होतं की आम्ही जरी टॉस जिंकलो असतो तर आम्ही देखील फिल्डिंग घेतली असती, पण वाशी रॉयल्स टीमने इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मॅचला होते सुरुवात। चला, वाशी रॉयल्स टीमचा विचार केला तर अनेक दिग्गज खेळाडू, अनेक यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। हमजा खान सारखा एक युवा कॅप्टन या टीममध्ये पाहायला मिळते। दनेश गुप्ता असतील, अभय वाघमारे सर असतील, हे दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतील। आणि मॅचला होते सुरुवात। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय केसू, गोलंदाजी ट्रॅकवर सेकंडवर फलंदाज पाहायला मिळतोय चंदन तलवार आणि दीपक वैती। ही विस्फोटक आणि सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असलेली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। मॅचला होते सुरुवात। पाबबलीचे षटक आहे। जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट फाईन लेग आहे। एस्टियनपासून थोडासा दूर धनेश गुप्ता पाहायला मिळतोय आणि केसू गोलंदाजी ट्रॅकवर। डीपमध्ये जर पाहिलं तर एक डीप मिड विकेट रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे आणि एक लॉंग ऑफ रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे। मॅचला होते सुरुवात। 5 ओव्हरचा सामना आहे। फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट केलं जात आहे। संपूर्ण टीमचं देखील कौतुक। आणि मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज केसू तयार। पहिलाच बॉल टॉप एज लागली होती, बिहाइंड विकेट कीपर जाईल, लॉंग स्टॉप रिजन मध्ये फरार होईल। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार। चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर चौकार। नशिबाचा चौकार म्हणावा लागेल। अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती। अगदी धनुष गुप्ताच्या डोक्यावरून चेंडू फरार झाला आणि सीमारेषे पलीकडे 4 धावा। पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळते। चंदन तलवार इनफॉर्म बॅट्समन आहे, अनेक स्पर्धा गाजवली। या टीमचा अगदी प्रमुख खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं। गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण। अकोटापाचा बॉल अगदी स्वतः भोवती गिरकी घातली आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे। आणखीन एक लाजबाब चौकार लगवला जातोय चंदन तलवारच्या बॅटमधून। लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार। दुपारचं सत्र पाहायला मिळते। पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार येत असताना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर। पहिल्याच ओव्हरपासून आक्रमण केलं जात आहे। इथे ऑन दी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल की काय, कॅच होईल ड्रॉप। चंदन तलवार सारख्या मातबर खेळाडूला तुम्ही जीवनदान द्याल तर त्याचा मोबदला तुम्हाला भरावा लागेल। कॅचेस विन द मॅचेस। आपण पाहू शकाल कॅच ड्रॉप झाली आहे, चंदन तलवारला मिळते जीवनदान। 2 धावा जरूर मिळतील। 2 धावांनी टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर। पॉप प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। 3 बॉलचा खेळ संपलाय। इथे देखील फुलर लेनचा चेंडू आहे, बॅटची एज लागते, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, लॉंग स्टॉप रिजन मध्ये। लगातारच्या 3 बॉलवर 3 क्रॅकिंग चौकार। दुसऱ्या मॅच मध्ये अर्पित म्हात्रेने देखील हा कारनामा केला होता। 3 बॉलवर 3 चौकार लगवले होते आणि या मॅच मध्ये देखील चंदन तलवारच्या बॅटमधून जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 3 चौकार आले। 4 चेंडूचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर। पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर कॅच ड्रॉप झाली, 2 धावा आल्या आणि आत्ताच्या बॉलवर मात्र चौकार आला। पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे। अकोटापाचा बॉल, पुन्हा एकदा संधी आहे, कॅच ड्रॉप जातीये, आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे प्रवीणच्या माध्यमातून। खराब क्षेत्ररक्षण,
चंदन तलवारला एकाच ओव्हरमध्ये 2-2 संधी मिळते. आयुष्यामध्ये आपल्याला एकदाच संधी मिळते. इथे चंदन तलवारला 2-2 संधी मिळतील. इथे बॉल चांगला पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. बिनगडी बाद 14 धावा अशी सुरुवात कुशल 11 जय गणेश सारसोळी टीमची. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी उतरल्यानंतर सकाळचं सत्र जर पाहिले तर सानपाडा टीमने 2 सामने जिंकले. टीमने देखील चांगला परफॉर्मन्स केला आजच्या दिवसभरामध्ये. हार्दिक जय 11 सानपाडा टीमने 2 सामने जिंकले. त्यानंतर मागचा सामना कोळशेट टीमने जिंकला आणि या मॅचमधून जो संघ जिंकेल तो कोळशेट टीम बरोबर खेळेल. एक खेळाडू मात्र येत असताना षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. हमजा खान या टीमचा कॅप्टन आहे. यंग आणि टॅलेंटेड क्रिकेटर आहे. वाशी परिसरातील हमजा खान. भरपूर अपेक्षा, भरपूर जबाबदारी आहे अगदी या 17-18 वर्षाच्या खेळाडूवर. वाशी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली. बॅटिंगमध्ये देखील या खेळाडूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट खेळ. हमजा खान गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना पहिलाच बॉल थ्रू द कव्हर. फटका चांगला आहे. दीपक वैतीच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग कव्हर आहे. चेंडू सीमारेषा पार चौकार. दीपक वैतीच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकाराने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. दीपक वैतीचा नॅचरल खेळ अटॅक आहे आणि तो करत असताना इथे प्लेन मिस. कॅच बिहाइंडची अपील केली आणि फलंदाजाला परतावा लागेल. टीट फॉर टॅट जसं जसं उत्तर हमजा खानने दाखवलंय आणि दीपक वैतीला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमला. फलंदाज दीपक वैती परतलाय. धनेश गुप्ताने खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. दीपक वैतीच्या विकेटचं पतन. पहिला गडी गारद होत असताना एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय कुणाल पाटील. चला सामना स्पीडअप करा प्लीज. जरी सारसोळी टीम मैदानामध्ये खेळत असेल तरी देखील तुम्हाला स्पीडअप करावा लागेल. आपलं घरचं आयोजन आहे त्यामुळेच प्रत्येक टीमने आयोजनासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन असेल. टाइम सेट झाला आहे त्यामुळेच या वेळेकडे देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस फटका पाहू शकाल. कुणाल पाटीलच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या दाखवतोय धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दत्ता मेहर आणि शशी मेहर हे 2 बंधू पाहायला मिळतील. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24-24 या आकड्यावर. धावसंख्या चांगल्या पद्धतीने उभी केली आहे कुशल 11 जय गणेश सारसोळी टीमने. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळते. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मात्र कंप्लीट होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल वाशी रॉयल्स टीमला. अभय वाघमारे
आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये अगदी तैनात आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या अगदी लगत. टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव. DY पाटीलसाठी देखील त्यांनी क्रिकेट खेळले. इथे हुक केलाय, फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमा रेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल चंदन तलवारच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक लाजबाब दर्जेदार धमाकेदार षटकार. व्हेरी मच. चंदन तलवार इन फॉर्म बॅट्समन आहे. चांगली बॅटिंग करत असताना पहिले षटक संपल्यानंतर 5 चेंडूचा केस संपलाय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 31. 7 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान देत असताना चंदन तलवार, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार आम्ही पाहिलाय. चांगली बॅटिंग सुरू आहे. चंदन तलवार इन फॉर्म बॅट्समन आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकाचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या 32-32 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर खर्च झाल्यात तब्बल, आपण जर पाहिलं तर 18 धावा खर्च झाल्यात आणि 2 षटकाचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या 32. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केसू आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये केसूने तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. चंदन तलवार, कुणाल पाटील हे दाखड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. कुशल 11 जयगणी सारसोळी टीमचा विचार केला तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक स्पर्धेमध्ये आपली छाप नेहमी सोडली जाते. अनेक रायगड परिसरातील नाईट स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून खेळल्या जातात. आज देखील एक नाईट स्पर्धा आहे, त्यासाठी देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये कुशल 11 जयगणी सासरोळी टीम रायगडमध्ये दाखल होईल. केसू गोलंदाजी ट्रॅकवर. पुलरलेनचा चेंडू आहे. चेंडू जात आहे मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण करत असताना अभय वाघमारे या टीमचा सर्वाधिक यश एक्सपिरियन्स खेळाडू. चूक करत असताना फंबलिंग होतीये. थँक्यू व्हेरी मच. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 36. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना धनेश गुप्ता देखील चूक करतोय. चुका चुका चुका. आज प्रत्येक खेळाडू चूक करतोय. 2 कॅच ड्रॉप झाले. धनेश गुप्ताने देखील विकेट किपिंग मध्ये फंबलिंग करताना पाहायला मिळाला. अभय वाघमारे यांच्याकडून देखील चूक झाली आहे. म्हणजेच आज वाशी रॉयल्स टीमचं क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड कुठेतरी खालावलाय. बॉडी तुम्हाला वॉर्मअप करावे लागेल. तुम्हाला इथे कमबॅक करावं लागेल. क्षेत्ररक्षण हे क्रिकेटमधले एक महत्त्वाची बाजू असते, त्यामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. दरम्यान चेंडू येतोय आणि काय घडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इस्माईलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. लाजबाब क्षेत्ररक्षण. अगदी मोक्याच्या ठिकाणी उडी मारून त्याने बॉल अडवला आणि जवळजवळ 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. मगाशी आपण फिल्डिंग स्टँडर्डचा विचार करत होतो, चर्चा करत होतो आणि ते मात्र कुठेतरी फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढत असताना इस्माईलच्या माध्यमातून स्विच हिटचा फटका. खराब चेंडू आहे. नो बॉलचा इशारा. या नो +4 अशा 5 धावा मिळतील. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू व्हेरी मच. नो बॉल +4. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45. 31 या आकड्यावर खेळतोय चंदन तलवार. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग सुरू असताना वॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. इथे बॅटची एज संधी आहे आणि फ्री हिटच्या बॉलवर मात्र कॅच झाली होती.
पण ज्या मगाशी ड्रॉप केलेल्या कॅचमध्ये इकडे कुठेतरी इम्प्रोवाइज करायचं गरज होती, पण इथे फ्री हिटच्या बॉलवर कॅच कॅरी झाली. टीमची धावसंख्या 45, 45 आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चंदन तलवार वैयक्तिक धावसंख्या 31 वर खेळतोय. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फाईन लेग रिजनला क्लिअर करणारा चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय. अखेरच्या बॉलवर चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 49 आकड्यावर. 49 धावा दाखल करावे लागलेत. वैयक्तिक 35 आकड्यावर खेळतोय. षटक क्रमांक संपला गेलाय. तिसरं 3 षटकांचा खेळ. एक बॉल शिल्लक आहे. थोडीशी मिस्टेक होती स्कोरर कडून. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. पस्तीसशे आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. 3 षटकांचा खेळ आत्ता संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 49 आकड्यावर. शेवटचे 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया या 12 बॉलमध्ये किती धावा केल्या जातील आणि किती मोठं टार्गेट उभं केलं जाईल. लोकनेते चषक 2025 हा घमासान सुरू आहे. या मॅच नंतर लगेचच कोळशेट टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. आपण इनिंग मॅच संपल्या लगेचच टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. आणि तो सामना किती ओव्हरचा असेल हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इस्माईल आला. इस्माईल आपण पाहू शकाल 4था ओव्हर घेऊन येतोय. पहिलाच बॉल ऑफ केलाय. गॅप मध्ये आहे. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. कुणाल पाटील देखील आता शांत बसणार नाही. त्याने देखील केली सुरुवात. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चार धावांना टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर इस्माईलच्या चेंडूवर लगोलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. षटकाराने आपलं खातं उघडलं होतं कुणाल पाटीलने. चॉप करण्याचा प्रयत्न करत असताना यॉर्कर चेंडू हात तळला गेलाय. कमबॅक म्हणावं लागेल इस्माईलचं. आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. फिल्डिंगमध्ये योगदान दिलं. आता गोलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 53 धावा 1 गडी बाद. कुशल 11 जय गणेश सारसोळी टीम प्रथम बॅटिंग करत असताना विठ्ठल खिल्लारे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. पांडुरंग खिल्लारे यांचे बंधू आहेत विठ्ठलजी खिल्लारे साहेब. आपलं देखील सरचे स्वागत आहे. पांडुरंग खिल्लारे आज आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. आपण जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख होती. पण आत्ताची ओळख जर वेगळी आहे. एक समाजसेवक, एक युवा उद्योजक म्हणून त्यांची देखील भरारी आपण सातत्याने पाहिले. आणि वन ऑफ द माय फेवरेट कॉमेंटेटर म्हणून पांडुरंग खिल्लारे यांची ओळख होती. भरपूर वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली छाप सोडली. अगदी मराठी भाषेवर प्रभुत्व आणि कणखर असा आवाज. प्रत्येक शब्द तुमच्या कानावर अगदी बिंबवणारा आवाज. आज मात्र समालोचन कक्षामध्ये ते कार्यरत नाही आहे. आणि दरम्यान चांगला फटका लागवला जातोय. क्षेत्ररक्षक टीममध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आहे हमजा खानच्या माध्यमातून. आणि 2 धावा मात्र जरूर मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. वैयक्तिक 37 या आकड्यावर खेळतोय चंदन तलवार. 12 या आकड्यावर कुणाल पाटील हा खेळाडू खेळताना दिसतोय. 56 धावा 1 गडी बाद. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 231च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. वेकंट एरिया आहे. चेंडू होईल फरार. चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय लाजबाब क्रॅकिंग चौकार. व्हॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 60 धावा 41 या आकड्यावर खेळत असताना या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवेल की काय. आतापर्यंत चंदन तलवारच्या बॅटमधून 7 चौकार आलेत.
7 चौकार आणि 1 षटकार म्हणजेच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 60 या आकड्यावर. एक्केचाळीस आकड्यावर खेळतोय. कुशल 11 जय गणेश सारसोळी वर्सेस रवाशी रॉयल्स. हा संघ मैदानामध्ये खेळत असताना कुलवटप्प्याचा चेंडू आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे मात्र आपण पाहू शकाल सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक संपला गेले 4. 4 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 61 या आकड्यावर. बघा आज कुशल 11 जय गणेश सारसोळी टीमच्या डगआउटमध्ये अनेक खेळाडू आहेत, पण अजून एक खेळाडू आहे त्या खेळाडूबद्दल खऱ्या अर्थानं बोलणं गरजेचं आहे. कारण की सिद्धांत शशिकांत मेहर हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिद्धांतने देखील आपल्या वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळावं. बघा ड्रिल करत असताना या मॅचमध्ये सिद्धांत शशी मेहर जे धुरंधर खेळाडू आहेत त्यांचा सुपुत्र सिद्धांत मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. तो खेळाडू देखील येणाऱ्या कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये आपलं नाव करेल आणि कुशल 11 सारसोळी जय गणेश सारसोळी या टीमसाठी खेळ. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अभय वाघमारे. अभय वाघमारे एक लेजंड खेळाडू. 8 धावांची आवश्यकता आहे अर्धशतकासाठी. चंदन तलवार फलंदाजीसाठी. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चंदन तलवार कुठेतरी स्ट्रगल करतोय. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. आपण पाहू शकाल अभय वाघमारेच्या अगेन्स्ट फटकेबाजी करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजलेला मुरलेला खेळाडू आहे आणि भरपूर वर्षाचा अनुभव देखील आहे. तर अनुभव पणा लावावा लागेल. चंदन तलवार इनफॉर्म बॅट्समन आहे. चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. इथे देखील पुन्हा एकदा शतकाचा वेध घेतलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. धावची संधी आणि काय घडलंय. फलंदाज बाद होऊ शकणार नाही. बॅटनी मात्र सिंगल येते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 62 आकड्यावर. चंदन तलवार धाव घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. स्ट्राईक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण कुणाल पाटील देखील चांगला रिदममध्ये आहे. 5 बॉलमध्ये त्यांनी देखील 12 धावा केल्यात आणि स्ट्राईक रेट जर पाहिलं तर 241 या स्ट्राईक रेटने खेळतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावांची गरज आहे. धावा करावा लागेल. धावांसाठी धाव करावा लागतो क्रिकेट या खेळामध्ये. चला सामना स्पीडअप करा प्लीज. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अभय वाघमारे. बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी गमावली आणि काय घडलंय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात बाद होते. धनेश गुप्ता पुन्हा एकदा चूक करत असताना आज भरपूर चुका झाल्यात वाशी रॉयल्स टीमकडून. कुणाल पाटीलला झेलबाद करण्याची संधी होती पण संधी गमावली आणि इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल. 62 वर दुसरा गडी गारत होत असताना 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 62 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी सुरू आहे अभय वाघमारे सरांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला वैभव. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 62 धावा फलकावर लागलेत. अभय वाघमारे वर्सेस चंदन तलवार. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि काय घडलंय. झेल पकडलाय. आकाश माध्यमातून लाजवाब झेल पकडलाय आणि चंदन तलवारला मात्र अखेर अर्धशतकापासून दूर राहावा लागेल आणि वैयक्तिक 43 धावसंख्येवर बाद होते. 62 धावा फलकावर लागलेत. 62 ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकच धाव आली आहे. 4 बॉलचा केस संपलाय. चांगली गोलंदाजी सुरू आहे. लाजबाब गोलंदाजी अभय वाघमारे. फिल्डिंगमध्ये एक चूक झाली होती पण शेवटच्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी करतोय. 65 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश गोडवे.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 42 धावांची झंझावात खेळी करून चंदन तलवार परतला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला पाहिजे. प्रयत्न करावा लागेल. गणेश गोडवे फलंदाजीसाठी आला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर या मॅच नंतर सगळ्या मॅचेस 3-3 ओव्हरची होती, लक्षात घ्या. इथे बॅटची एज. धनेश गुप्ता पुन्हा एकदा चूक करत असताना डायरेक्ट हिट केले जाते. 2 कॅच ड्रॉप झाले आहेत, पण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. काय गोलंदाजी सुरू आहे. वाय बाय बाय, काय गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी अभय वाघमारेच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 1 धाव खर्च केलेत. लाजबाब गोलंदाजी. एक्सपिरियन्स मॅन, वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर. वाशी परिसरातील एक नावाजलेला आणि एक लेजंड खेळाडू अभय वाघमारे सर आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. 5 बॉलमध्ये आत्तापर्यंत फक्त सिंगल खर्च केलेत. जिकडे 4 ओव्हरचा खेळ संपला होता, टीमची धावसंख्या 61 होत्या आणि 5 बॉलमध्ये फक्त सिंगल खर्च केली. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्वतः कॅप्टन आलाय. हर्षल भालचंद्र मडवी फलंदाजीसाठी आलाय. ब्लँक स्ट्रोक. वाटा बॉलिंग. जर अभय वाघमारे यांची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. फक्त 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. लाजबाब गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर. 4 ओव्हरमध्ये 61 धावा होत्या आणि आता 5 ओव्हरमध्ये 62 धावा दाखल करावं लागलेत आणि 63 धावांचं टार्गेट उभं केलंय. म्हणजेच 12.60च्या सरासरीने या 63 धावा उभाराव्या लागतील वाशी रॉयल्स टीमला. तर बघूया या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील, कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय लोकनेते चषक 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा 16. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ, तोपर्यंत एकत्र राहा. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लोकनेते चषक 2025 हा भव्य दिव्य 16 रंगताना दिसतोय. 63 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग सजवा. चला प्रॅक्टिस थांबवा प्लीज. बॉल पुरवा. लारा मेहर. धनेश गुप्ता आणि हमजा खान अशी जोडी पाहायला मिळते.
हमजा खान कॅप्टन आहे. धनेश गुप्ताकडे एक्सपिरियन्स आहे. साईनाथ चषक ही स्पर्धा देखील गाजवली या धनेश गुप्ताने. चांगली बॅटिंग केली होती. बेस्ट बॅटरचा खिताब आपल्या नावी केला आणि अनेक स्पर्धेमध्ये आपल्या चमकदार बॅटिंगमुळे आपल्या टीमला सामना विजय मिळवून दिला. चला सारसोळी टीम भरपूर वेळ वाया होतोय, त्यामुळेच इतकी टीम मीटिंग कराल तर नक्कीच तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल असं अंपायर आम्हाला सांगत असताना. जरी घरचा संघ असला तरी अंपायर फार स्ट्रिक्ट आहे. आणि मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. फिल्डिंगसाठी लगेचच सजवा. अजून तब्बल 2 मॅच कव्हर करायचे. चंदन, इतकं डिस्कशन गणेश मडवी तुम्ही कराल तर नक्कीच शेवटची मॅच अगदी अंधारात खेळावं लागेल. त्यामुळेच विनंती करतोय की सामना सुरू करा. तर धनेश गुप्ता फलंदाजीसाठी आलाय आणि हमजा खान अशी जोडी आहे. आणि चंदन तलवार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 63 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील आणि धनेश गुप्ताकडे क्षमता आहे. अंडरआर्म क्रिकेट देखील फार चांगला खेळतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन दी अप. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि कॅच होईल ड्रॉप. पहिल्या बॉलवर कॅच झाली ड्रॉप. वैभवच्या माध्यमातून कॅच होते ड्रॉप. ज्यावेळेस आम्ही म्हटलं की कॅच कोणी ड्रॉप केली तर 4 लोकांनी म्हटलं की वैभव. वैभवच्या माध्यमातून झेल सोडला गेला. आमचे 12th मॅन देखील एक्साइटेड आहेत. ते वाटच बघतात की कोणाकडून चूक होते आणि त्यासाठी आम्ही त्याचं नाव पुकारतोय. पहिल्या बॉलवर मात्र सिंगल आली. सिंगलने आपलं खातं उघडलंय. संधी मिळाली धनेश गुप्ताला. या संधीचं सोनं करेल की काय याकडे पाहिलं जाईल. हमजा खान एक यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहे. फार चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय. पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतलाय. अगदी फुलर लेनचा चेंडू मिस केलाय. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आलाय. 63 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं चंदन तलवार बॅटिंग मध्ये योगदान दिलं. आता गोलंदाजीमध्ये देखील योगदान देत असताना इथे लोअर फुल टॉस चेंडू आहे. चूक झाली आहे गणेश गोडबे कडून. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू होईल फरार. 22च्या स्वरूपात मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. चौकार. बघा भरपूर चुका झाल्या होत्या मागच्या इनिंग मध्ये वाशी रॉयल्स टीम कडून. आता या चुकांची सुरुवात कुशल 11 जय गणेश सारसोळी कडून होत असताना अगदी डॉट बॉलला मात्र मिस केला. बॅटरने मिस केला. विकेट किपरने. आणि लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू झाला फरार. आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे बॉल तिथे थांबणार नाही. हे खेळपट्टी हे मैदानाचं त्यासाठी जाणलं जातं. 4 धावा आल्यात 22च्या स्वरूपात. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करत असताना दीपक वैती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिले तर 4 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 5 धावा. बिनगडी बाद 5 धावा. वाशी रॉयल्स टीमची सुरुवात पाहायला मिळते. स्विचचा फटका अप्रतिम फटका पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. हमजा खान कॅप्टनच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग. चौकार. पाण्याची व्यवस्था केली जाईल ओव्हर नंतर. चला ओव्हर नंतर आपण लगेचच पाणी पाठवणार आहोत. आमची स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स जातील मैदानाच्या आतमध्ये.
इथे चांगला बॉल पडल्यानंतर बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर 9 धावा धावफलकावर लागलेत. आता समीकरण जर पाहिलं तर 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता. 24 मध्ये 54 अशी धावसंख्या करायची आहे वाशी रॉयल्स टीमला. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. चला पाणी पुरवा. चला विठ्ठल किल्लारे म्हणजे आमचे पांडुरंग किल्लारे यांचे बंधू आहेत. त्यांच्या वतीने हर्षलसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक. गणेश मेहर यांच्या वतीने जर हॅट्रिक साधली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल हर्षल मडवी यांच्यासाठी आणि ते बाचे आहेत तर त्यांच्या वतीने पारितोषिक ठेवण्यात आले. हर्षल मडवी येतोय फिरकीचा जादूगर. पहिलाच बॉल फ्लॅटेड चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चंदन तलवारच्या आतून चूक होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विकेटचं पतन होत असताना धनेश गुप्ता बॅक टू द आउट. फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच विठ्ठल किल्लारे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि एक विकेट प्राप्त केले तर 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नील आलाय. धनेश गुप्ता अपयशी ठरलाय. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप झाली होती पण या मॅचमध्ये विशेष काही करू शकला नाही. लवकर बाद झाला. लोअर फुलटॉस बॉल एक्झिक्यूट करू शकला नाही सीमा रेषे पलीकडे आणि पहिल्या विकेटचं पतन. एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. नील नवीन फलंदाज आहे. हर्षल भालचंद्र मडवी गोलंदाजी ट्रॅकवर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे. अनेक स्पर्धा गाजवलेत. मला आठवते की कुक्षित गावाची नाईट स्पर्धा नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना अगदी मेडन ओव्हर हाताळली होती याच हर्षल मडवीने आणि अप्रतिम कामगिरी केली होती आपल्या टीमसाठी. नेहमीच गोलंदाजीमध्ये योगदान देत असताना. फटका चांगला आहे. अगदी लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय नीलच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याच्या चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सुपर स्ट्रोक. थँक्यू व्हेरी मच. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर 15 धावा धावफलकावर लागलीत. पहिल्या बॉलवर विकेट. दुसऱ्या बॉलवर षटकार. नीलच्या बॅटमधून षटकार आलाय. आक्रमण करावं लागेल. अटॅक करावा लागेल जर मॅचमध्ये जिंकायचं असेल वाशी रॉयल्स टीमला. गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या. अनेक कॅच ड्रॉप झाले. चौकार सोडण्यात आले त्यामुळेच धावफलक 60+ धावा झाल्या. पण शेवटचं ओव्हर त्याच ओव्हरचं देखील कौतुक करावं लागेल. हे धावफलक तब्बल 75-80 पर्यंत पोहोचलं असतं. त्याच दरम्यान काय कॅच. वाडा कॅच पकडली जाते. लाजबाब झेल पकडला जातोय आणि अंपायरचा सिग्नल येतोय. यस फलंदाज बाद होत असताना नीलच्या विकेटचं पतन. लाजबाब झेल पकडला जातोय कुशल मडवीच्या माध्यमातून. आणखीन एक 500 रुपयाचं पारितोषिक. अगदी हर्षल मडवीच्या गोलंदाजीवर कुशल मडवी या बंधूने देखील झेल पकडला आणि विठ्ठल किल्लारे यांच्या वतीने हे आणखीन एक 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. थँक्यू व्हेरी मच. प्रत्येक विकेटसाठी आतापर्यंत 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे ऑलरेडी जमा झालंय आणि आगाऊ 500 रुपयाचं पारितोषिक आलं. चला नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय मिस्टर अभय दोंडीराम वाघमारे. फलंदाजीसाठी पाहायला मिळते.
अप्रतिम असे क्रिकेटर आहेत. अनेक वर्ष वाशी बॉय वाशी या टीमचं नेतृत्व केलं. DY पाटील या टीमसाठी देखील ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर म्हणून त्यांचं योगदान राहिलं. DY स्टेडियम मध्ये देखील ॲज अ फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांची ओळख आहे. फ्युचर फर्स्ट अकॅडमीचे प्रोप्रायटर आहेत. स्पेशल चाइल्डसाठी स्पेशल ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून देण्यात येतं. आणि फ्युचर फर्स्ट हे अकॅडमी जर पाहिलं तर अनेकांना आपलं शरीर स्वास्थ्य बनवण्यासाठी आणि तुम्हाला लाईफमध्ये तुमची लाईफस्टाईल बदलण्यासाठी भरपूर योगदान देतं. अभयजी वाघमारे मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद आत्तापर्यंत हर्षल मडवीने केले. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना प्रत्येक विकेटसाठी विठ्ठल किल्लारी यांच्या माध्यमातून दिले जाईल 500 रुपयाचं पारितोषिक. 2000 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी जमा झालेत. सुपर बॉल अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगतोय. फिरकीचा जादूगर या ओव्हरमध्ये देखील आपली फिरकीची जादू दाखवत असताना हर्षल मडवी. 62 धावा 63 धावा डिफेंड करायचे. अप्रतिम गोलंदाजी करत असताना इथे देखील बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा रॉंग वन पाहायला मिळते. हे रीड करणं कुठेतरी कठीण जात आहे. अभय वाघमारे यांना लगातारच्या 2 बॉलवर 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक षटकार लगवल्यानंतर कमबॅक केलंय हर्षल मडवीने. लाजबाब गोलंदाजी. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 2. इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गणेश मडवी लाजबाब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होत आहे. षटक क्रमांक जमले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 63 धावांचा पाठलाग करत असताना आता इक्वेशन आहे 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे तब्बल 47 धावा. 18 चेंडू 47 धावा. आव्हान अवघड आहे. आव्हान कठीण आहे. पण या कठीण परिस्थितीत देखील स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. लोकनेते चषक 2025 चा घमासान तुम्ही पाहताय. ऐकूया एक मधुर गीत DJ मास्तरांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लोकनेते चषक 2025 हा सारसोळे भूमीवर चाललेला भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आणि मॅच आपल्या समोर वाशी रॉयल्स वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे. 63 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना वाशी रॉयल्स टीम आता 18 बॉलमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गणेश मडवी. पहिलाच बॉल ऑफ केलाय. पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय. सीमा लगत सीमा रेषे पलीकडे. दीपक वैती को होतीये चूक. चेंडू सीमा रेषावर. षटकार. कॅच पकडला होता पण सीमा रेषे पलीकडे पाय आपला ब्रश झाला होता आणि ते कळल्यानंतर आपण दीपक वैती यांचे एक्सप्रेशन पाहू शकाल. षटकार आलाय. मॅच अजून ऑन आहे. अभय वाघमारेकडे क्षमता आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. लेदर बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये ज्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर आणि एक लेजंड खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी योगदान दिलं आहे. ह्या मॅचमध्ये देखील आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. पहिला षटकार आलाय अभय वाघमारेच्या माध्यमातून. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय घडलंय. धाव कंप्लीट करत असताना चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार ही परिभाषा आहे क्रिकेटची आणि ही परिभाषा चांगली ठाऊक आहे अभय वाघमारे यांना. आणि यॉर्कर बॉलवर अगदी सन्मान दिला आणि सिंगल कंप्लीट केली गेली. धाव फलक हलता ठेवला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर.
16 बॉल 40 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. या 4 बॉल मध्ये 2 मोठे हिट करणं गरजेचं असणार आहे टीम वाशी रॉयल संघाला. हमजा खान स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॉलवर बॅक ड्राईव्ह. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. ऑन ड्राईव्ह केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. दुसऱ्यासाठी इंटरेस्ट दाखवलं होतं अभय वाघमारेने, पण इथे एका धावावर समाधान मानावं लागेल. आता 15 मध्ये करायचे 39 धावा. लोकनेते चषक आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ त्यांच्या गौरवानिमित्तानं भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. चला पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. गणेश मडवी गोलंदाजी ट्रॅकवर. फ्लाईटचे चेंडू आहे. फ्लिक चा फटका पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. बाई वाघमारेंना मात्र अटॅक करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. दोन्ही बाजूने जर डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जाईल तर नक्कीच या मॅच पासून तुम्हाला दूर जावं लागेल. गणेश मडवी चांगली गोलंदाजी करतोय. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये अजूनही 38 करायचे आहेत. 14 बॉल 38 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रेजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा जरूर मिळतील, पण 2 धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. एक्के दुक्के से काम नहीं बनने वाला. इथे मोठमोठे फटके खेळावे लागतील. आता 13 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 36 धावा. आव्हान अवघड आहे. या बॉलवर मोठा प्रहार करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. थोडीशी चर्चा केली जाते. हमजा खान सध्याच्या घडीला रमजान महिना सुरू आहे आणि रोजा करत असताना देखील हा खेळाडू या उन्हामध्ये खेळताना दिसतोय. त्यामुळेच या खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर आणि 12 बॉलमध्ये करायचे तब्बल 36 धावा. 12 चेंडू 36 धावा. 36 धावा 12 चेंडू. आता आव्हान पोचलं गेलं ते तब्बल प्रत्येक षटकामागे 18ची सरासरी राखावी लागेल. 12 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. बघूया या मॅच मध्ये काय होते. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉलमध्ये करायचे 36 धावा. प्रत्येक विकेटसाठी विठ्ठल किल्लारे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज हर्षल मडवीसाठी आणि हॅट्रिकसाठी त्यांचे मामा हर्ष मेहर साहेबांच्या वतीने 2000चं कॅश प्राईज असेल. गणेशजी मेहर यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. हर्षल मडवी जे भाचे आहेत गणेश मेहर यांचे. चला मॅचला होते सुरुवात. 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. अभय वाघमारे आता अटॅक करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. आता या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 12 बॉल 36. पहिलाच बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन होत असताना आणखीन एक 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विठ्ठल किल्लारे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद.
भोपी नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. भोपी पाहू शकाल अजूनही जर 11 बॉलचा खेळ बाकी 11 मध्ये करायचे 36 धावा. अभय वाघमारे बाद झाला आणि नवीन बॅटर भोपी आला. हर्षल मडवीला मिळती सफलता म्हणजे एकूण या दुसऱ्या षटकाची सुरुवात असताना मात्र 2-3 विकेट प्राप्त केलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मात्र सिंगल जरूर मिळेल. एक धाव करून मात्र हा सामना जिंकू शकणार नाही. त्यासाठी आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. हमजा खान देखील स्ट्रगल करतोय. आता 10 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. 1908 साली 8 मार्च 1908 साली आज न्यूयॉर्क शहरामध्ये महिला कामगारांचं जे आंदोलन झालं होतं, मतदानासाठी जो हक्क बजावण्याचा आला होता आणि तो हक्क बजावत असताना मात्र कुठेतरी हा दिवस आठवण ठेवावा म्हणून जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातोय. कॅच ड्रॉप झाले, अगदी सोपा झेल. कॅज्युअल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत असताना आणि हर्षल मडवी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू फटका लगवला जातोय सीमारेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 32 धावा धावफल करायला लागलेत. आता 8 मध्ये करायचे तब्बल 31 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हर्षल मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आला. चौथा विकेट चालून आली होती. फॉलो थ्रो मध्ये झेल घेत असताना मात्र कुठेतरी कॅच ड्रॉप झाली आणि स्वतःच्या खात्यातल्या विकेट मात्र गमावली हर्षल मडवीने. पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय. कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र थांबवण्यात आलाय. एका धावावर समाधान मानावं लागेल. आता 7 मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता आपण पाहू शकाल. आणि क्रिकेट हा खेळ आहे, या क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 6 बॉलमध्ये 30 धावा देखील झाल्यात. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील लगवले गेलेत. 6 बॉलमध्ये एकही धाव डिफेंड करण्यात आली. असं अनेक कारनामे क्रिकेटमध्ये आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. मिड विकेट रिझनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल. आणि आत्ता मात्र समीकरण आलं आहे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 चेंडूने 27 धावा असं इक्वेशन आहे. बघूया या मॅचमध्ये काय होतंय. 6 चेंडू 27 धावा. गोलंदाजीची धुरा कोण सांभाळेल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक मधुर गीत. चला कोळशेट टीमचा कॅप्टन प्लीज या टॉससाठी. या ओव्हर नंतर लगेचच टॉस केलं जाईल आणि 3 ओव्हरचे दोन्ही सामने होतील याची नोंद घ्या. कारण की सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 5:28 झालेत, म्हणजे जवळजवळ 5:30 वाजलेत. त्यामुळेच आम्हाला लवकर सामने कव्हर करायचे. त्यामुळेच दोन्ही मॅच हे 3 ओव्हरचे होतील. तर कोळशेट टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. 27 धावांची आवश्यकता होती. आता 26 धावा करायचे. 6 बॉल 26 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गुफरान खान वर्सेस हमजा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. चंदन तलवार हा दुसरा झेल पकडत असताना वैयक्तिक 43 धावा आपल्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि 2 झेल देखील त्याने पकडलेत.
आणि हमजा खानला परतावा लागेल. फलंदाज हमजा खान बॅक टू द डगआउट. फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होत असताना चला आपण नेक्स्ट बॅट्समन आकाश फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये करायचे तब्बल 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. गुफरान खान गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन बॅटर आकाश पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर लगावला गेला. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. आकाशच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. हेलिकॉप्टर लगवला गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. हा स्ट्रोक काय स्ट्रोक लगवलाय. आकाशच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 आकड्यावर. येथे देखील लोवर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. मिस केलाय. डॉट बॉलची सांगता होते. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन. प्रवीण शिंदे सर जापान चषक मागच्या वर्षी भरपूर चर्चा झाली होती त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ती स्पर्धा देखील आम्ही कव्हर केली गेली होती आणि त्याच दरम्यान चौकार देखील मिळतोय. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 2 बॉल 17 धावांची आवश्यकता. वेलकम सर प्रवीण सर. एक मुंबई क्रिकेटचे एक ऑफिशियल आणि क्वालिफाय अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि जापान चषक मागच्या वर्षी प्रवीण तांबे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं आणि भरपूर ओळख आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची देखील चर्चा झाली होती प्रवीण सरांच्या माध्यमातून आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याच दरम्यान शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे. 50 धावा धावफलकावर लागलेत. बघा वाशी रॉयल्स टीमला या चुका मागात पडल्या. ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या, ज्या आपण कॅच ड्रॉप केल्या, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याच दरम्यान इथे मात्र सामना आपल्या नावी करतोय टीम जय गणेश कुशल 11 सारसोळे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर चंदन तलवार ठरलाय. 43 धावा. बॅटिंग करत असताना 2 झेल पकडले आणि हर्षल मडवीसाठी 1,500चा कॅश प्राइज दिला जाईल. विठ्ठल किल्लारे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि जाऊया टॉससाठी. प्रवीण सरांचे शुभस्य केलं जाईल टॉस. प्रवीण सर आपल्या शुभस्य टॉस केला जाईल.